of chains are mostly used in the conveyor. या टाईपच्या ज्या चेन्स आहेत त्या बेसिकली कन्व्हेयर मध्ये यूज केल्या जातात. नाव what is conveyor? Conveyor is a mechanical device system that is used to move the material from one place to another place. कन्व्हेयर चेन्स ह्या ज्या चेन्स आहेत त्या बेसिकली जे कन्व्हेयर सिस्टम्स असतात वेगवेगळ्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये मटेरियल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला मूव्ह करायचं ऑटोमॅटिकली. प्रोडक्शन लाईनमध्ये अशा प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला डिलिव्हरी एंडला असेल किंवा इंटरमिजिएट स्टेजला प्रोडक्शन स्टेजला असतील मटेरियल आपल्याला बऱ्याच वेळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करावं लागतं. तर ते मॅन्युअल किंवा दुसऱ्या एका सिस्टम थ्रू न करता कन्व्हेयर थ्रू ते स्मूथली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाऊ शकतात. आणि अशा कन्व्हेयर्स मध्ये नॉर्मली ह्या ज्या कन्व्हेयर चेन्स आहेत त्या यूज केल्या जातात. तर कन्व्हेयर म्हणजे काय? इट इज अ मेकॅनिकल सिस्टम दॅट यूज टू मूव्ह मटेरियल फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे मटेरियल आपल्याला ट्रान्सफर करायचे त्याच्यासाठी हा कन्व्हेयर सिस्टमचा यूज केला जातो. And this type of chain is a well shaped that it can be easily run over the sprocket. And basically ह्या sprocket वर easily रन होऊ शकतात अशा प्रकारे त्यांचं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. This type of chain also made up of a malleable cast iron and used in a low speed machinery approximately 2 to 3 meters per second. एवढ्या स्पीडने त्या मशीन रन होऊ शकेल अशा प्रकारे त्यांचं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. म्हणजे कन्व्हेयर सिस्टम्स आहेत किंवा कन्व्हेयर सिस्टम मध्ये यूज केल्या जाणाऱ्या ज्या चेन्स आहेत त्या 2 किंवा 3 मीटर पर सेकंड एवढ्या स्लो स्पीडला त्या रन होत असतात. There is also one disadvantage of this type of chain is the motion of the chain is not smooth and there are chances of wear and tear out. ह्या टाईपच्या चेनचा एक डिसएडव्हान्टेज काय आहे की त्यांचं विअर अँड टेअर इझिली होऊ शकतं. हा एक त्याचा मेजर डिसएडव्हान्टेज आहे. त्यामुळे जे मोशन असणार आहे म्हणजे कन्व्हेयरचं जे मोशन असणार आहे ते 100% स्मूथ नसणार आहे. हा एक त्याचा मेजर डिसएडव्हान्टेज आहे. ह्या ज्या कन्व्हेयर चेन्स आहेत फर्दर डिवाइड इंटू 2 मेन टाइप्स दॅट इज डिटॅचेबल or hook joint types conveyor chain and second type is close end spindle type conveyor chain. तर आता हे डिटॅचेबल चेन कुठे यूज होतात? सो डिटॅचेबल or hook joint types are used in a conveyor where the length between the power transmission is short. So basically these detachable or hook joint types conveyor chains are used where the length between the power transmission is short. म्हणजे जी कन्व्हेयरची लेंथ असणार आहे ती कम्पॅरेटिव्हली जिथे कमी असते त्या टाईपच्या कन्व्हेयर सिस्टम मध्ये हे डिटॅचेबल और हुक जॉईंट टाइप्स कन्व्हेयर चेन्स यूज केले जातात. आणि त्याचं स्ट्रक्चर नॉर्मली असं असतं तुमच्या स्क्रीनवर जे दिसते अशा टाईपचं ते ह्या डिटॅचेबल और हुक जॉईंट टाइप चेनचं स्ट्रक्चर असतं. ओके, हे एक हुक असतो याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या बाजूला इथे त्याचा एक हुक दिसतोय. हा आपण एकमेकांमध्ये इन्सर्ट करून त्याला लॉक करू शकतो अशा पार्टच्या थ्रू. ओके, हा ह्याच्या क्लोज असलेला पार्ट आपल्याला इथे काही डिस्टन्सला आपल्याला स्कीमॅटिक डायग्राम मध्ये समजण्यासाठी ह्याच्यामध्ये डिस्टन्स दाखवलेलं आहे. बेसिकली हे जे डिटॅचेबल किंवा हुक जॉईंट टाइप्स असतात म्हणजे अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला डिटॅचेबल म्हणजे त्याला आपण रिमूव्ह करू शकतो किंवा हुक सारख्या एकमेकांना end spindle type conveyor chain. And this type of chain is consist of a barrel and link and made in a single casting and then chain is heat treated to provide higher strength.
हे जे क्लोज एंड किंवा पिंटल टाईप कन्व्हेयर चेन याचं जे स्ट्रक्चर आहे ते अशा प्रकारे बनलेलं असतं. बेसिकली हे जे मटेरियल आहे हे हीट ट्रीटेड असतं, त्याच्यामुळे कम्पॅरेटिव्हली ह्याची जी स्ट्रेंथ असते ती जो पहिला आपण टाईपचे डिस्कस केला हुक जॉईंट त्याच्याशी कम्पेअर करते ह्याची जी स्ट्रेंथ असते ती कम्पॅरेटिव्हली जास्त असते. आणि एकाच प्रकारच्या कास्टिंग मटेरियल पासून हे जे चेनचं मटेरियल ते नॉर्मली बनवलं जातं. तर या दोन टाईपच्या चेन नॉर्मली कन्व्हेयर सिस्टम मध्ये यूज होतात. एक तर आहे डिटॅचेबल और हुक जॉईंट, त्याच्या स्ट्रक्चरमुळे त्याला असं नाव आहे, आणि दुसरं आहे क्लोज एंड पिंटल टाईप कन्व्हेयर चेन. ह्या दोन टाईपच्या चेन बेसिकली कन्व्हेयर सिस्टम मध्ये यूज होतात. समजलेत का हे दोन टाईप कन्व्हेयर चेनचे? कन्व्हेयर चेनचे जे दोन टाईप आपण आता डिस्कस केले ते तुमच्या लक्षात आलेत का? सर परत सांगा ना एकदा. ओके. तर नॉर्मली ह्या ज्या कन्व्हेयर चेन हा जो थर्ड टाईप आहे, ज्याच्यामध्ये ह्या कन्व्हेयर चेन्स नॉर्मली जे कन्व्हेयर सिस्टम्स आहेत वेगवेगळ्या जर वेब ऑप्शन मध्ये मिळतात, न्यूजपेपर इंडस्ट्रीमध्ये किंवा म्हणजे आपले डेअरी प्रोडक्ट्स असतात त्या सिस्टम मध्ये, किंवा मग जे ऑफसेट मशीनच्या किंवा फिनिशिंग डिपार्टमेंटमध्ये जे हेवी मटेरियल असतं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पॅक करून मूव्ह करण्यासाठी अशा बऱ्याच प्रोडक्शन सिस्टममध्ये हे कन्व्हेयर चेन्स यूज केले जातात. तर नॉर्मली हे जे मटेरियल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला स्मूथली मूव्ह करायचं आहे त्याच्यासाठी ह्या कन्व्हेयर सिस्टम यूज केले जातात. आणि त्या कन्व्हेयर सिस्टम किंवा जे कन्व्हेइंगचं काम केलं जातं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करण्याचं जे काम केलं जातं ह्या चेन्सच्या हेल्पने केलं जातं. इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की या नॉर्मली चेन्स आहेत या रॉकेट्सवर मूव्ह होत असतात. अशा प्रकारे त्यांचं स्ट्रक्चर असतं, आणि या स्ट्रक्चरनुसार त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरनुसार हे कन्व्हेयर चेन्स दोन टाईप्समध्ये डिवाइड करता येतात. एक तर आहे डिटॅचेबल ऑफ हुक जॉईंट टाईप्स कन्व्हेयर चेन. नॉर्मली ह्या टाईपच्या चेन कुठे यूज होतात, जिथे पॉवर ट्रान्समिशनचं किंवा मटेरियल जे आपल्याला एका ठिकाणून मूव्ह करायचं दुसऱ्या ठिकाणी त्याच्यामधलं डिस्टन्स खूप कमी असेल तर त्या टाईपच्या कन्व्हेयर सिस्टममध्ये या अशा प्रकारच्या हुक जॉईंट टाईपच्या चेन्स यूज केल्या जातात. आणि त्याचं जे स्ट्रक्चर असतं तर हे नॉर्मली कसं असतं, हुक सारखं त्याचं स्ट्रक्चर असतं. हा जो एक सिंगल चेन त्याच्यामधलं जर आपण बघितला, सिंगल कंपोनंट त्याच्यामधलं बघितलं तर ह्याचं स्ट्रक्चर कसं हुक सारखं आहे, आणि हे एकमेकांना आपल्याला जॉईन करता येतात, आणि हे जॉईन करून त्यांना अशा प्रकारे त्याच्यामध्ये लॉक करता येतं. आणि नॉर्मली हे जेव्हा डिस्टन्स खूप कमी असतं त्या डिस्टन्ससाठी हे सुटेबल आहे. हे जे हुक जॉईंट टाईप स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर शॉर्ट डिस्टन्ससाठी सुटेबल आहे, पण जिथे डिस्टन्स लॉंग असतात जर आपल्याला जे मटेरियल ट्रान्सफर करायचे किंवा कन्व्हेयर जो बेल्ट आहे जे कन्व्हेयर सिस्टम आहे ती कम्पॅरेटिव्ह थोडी लेंथ वाईज जास्त असेल तर त्या केसमध्ये मग जे चेन्स आहे त्या क्लोज एंड किंवा पिंटल टाईप कन्व्हेयर चेन्स तिथे यूज होतात. आणि इथे कम्पॅरेटिव्ह स्ट्रेंथ जी असते ती जास्त रिक्वायर्ड असते, त्याच्यामुळे ह्या क्लोज एंड
किंवा पिंटल टाईप कन्व्हेयर चेन्स आहे त्यांचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं. हे दोन जे चेन कंपोनंट्स आहेत हे आपल्याला एका थर्ड कंपोनंटनी अशा प्रकारे जॉईन करता येतात. आणि हे जे मटेरियल असतं, हे जे मेटल मटेरियल असतं, हे एका सिंगल आयर्न किंवा दुसऱ्या एखाद्या मेटलच्या सिंगल कास्टिंग पासून बनवलेलं असतं. एकाच प्रकारचं मटेरियल तिथे यूज केलं जातं आणि त्याच्यानंतर हे हीट ट्रीटेड केलेलं असतं. हे जे चेन्स आहेत हे हीट ट्रीटेड असतात, त्याच्यामुळे ह्याला हायर स्ट्रेंथ किंवा हे जे मटेरियल हे हाय लोडसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो. जिथे कन्व्हेयर बेल्ट जे कन्व्हेयर सिस्टम आहे त्याला लॉंग डिस्टन्स पर्यंत जिथे मटेरियल ट्रान्सफर करायचे आणि हाय लोड जिथे सुद्धा असणार आहे तिथे या हाय स्ट्रेंथवाल्या क्लोज इन पिंटल टाईप ज्या कन्व्हेयर चेन्स आहेत त्या यूज केल्या जातात. तर ह्याचे हे जे दोन टाईप पडतात ते बेसिकली त्यांच्या यूजमुळे आणि त्या अकॉर्डिंगली त्यांचं असलेलं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमुळे ह्याला डिटॅचेबल किंवा हुक टाईप आणि क्लोज इन पिंटल टाईप कन्व्हेयर चेन असे त्यांना नावं दिली गेलेली आहेत. आलेत का हे दोन टाईप लक्षात? येस. Okay, next topic unit number 2 is belts and pulleys. Belts and pulleys is also a type of mechanical drive, and this belts and pulley system is also used to transmit power from one place to another place, or from one shaft to another shaft, or from one wheel to another wheel. So basically, purpose of this belts and pulley drive is almost similar